मित्रांनो सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो 4 वाजले. तुम्ही चहा पिला असेल पण मी चहा पिला नाही, कारण मी चहा पित नाही. तर मित्रांनो सुरू करूया. आपला टॉपिक आहे लोकांच्या टीकेला घाबरणारा मुलगा. तर मित्रांनो भाऊराव पाटील, त्या मुलाचं नाव भाऊराव पाटील. थोडक्यात मी छोट्या खेडेगावामध्ये भाऊराव पाटील नावाचा मुलगा राहत होता आणि त्याला पोलीस भरतीची आवड होती. तो ग्रॅज्युएशन झाला होता आणि त्याला युट्यूबचं पण त्याला आवड होती आणि त्याला एखादा छोटा मोठा असा व्यवसाय करायचा होता. पण त्याला व्यवसायासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यानं काय केलं माहिती आहे का? त्यानं त्याच्या नातेवाईकडनं 20,000 रुपये घेतले आणि त्याने एका चौकामध्ये छोटीशी चहाची टपरी सुरू केली. मग काय, तो दिवसाला कमवायला लागला 1,000 रुपये. 1,000 फक्त 1,000 रुपये. 1,000 रुपये. तर मित्रांनो तो असेच 15 दिवस कंटिन्यू त्यानं काम केलं आणि गावामध्ये आल्यानंतर गावातील लोक त्याला म्हणले, ए भावड्या, अरे 1,000 रुपयानं तुझं काय होणार आहे? उद्या तुझं लग्न होईल, पोरांचं शिक्षण, हे तुला कसं कळत नाही? मग तो काय झाला, अपसेट झाला, म्हणजे नाराज. असा नाराज झाला त्यानं दुकानच बंद केलं. त्याने ती चहाची टपरी बंद करून तो रनिंग करायला लागला. त्याला पोलीस भरतीची आवड होती म्हणून तो 2-3 दिवसानं रनिंग करायला लागला. पण गावातले लोक त्याला नाव ठेवायला लागले, टोमणी मारायला लागले. त्याला म्हणायला लागले, अरे आज धावून तू का लगेच पोलीस बनणार आहेस? पण त्यांना हे माहीत नाही, थेंबे थेंबे तळे साचे. त्याचप्रमाणे एक एक पाऊल पुढे जात होतं. तर मित्रांनो तो तिथे पण अपसेट झाला. त्याला खरंच नाराजगी वाटली म्हणून त्याने ते पोलीस भरतीचं पण सगळं सोडून दिलं आणि तो यूट्यूबच्या माध्यमातून त्याला पैसे कमवायचा असे त्याला एक ॲड आली आणि मग त्यानं काय केलं, यूट्यूबची एक ID खोलली आणि यूट्यूबवर त्याने आपला पहिला व्हिडिओ टाकला. त्याला कमेंट केली, अरे तुझ्याकडून हे होणार नाही. इम्पॉसिबल. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इम्पॉसिबल. मला येत नाही पण मी थोडक्यात म्हणतोय. आणि तो भाऊराव लगेच व्हिडिओ डिलीट त्यानं करून टाकला. रे बाबा, पूर्ण अकाउंटच त्यानं डिलीट केलं. एकदा त्याने छोटा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, तो पण त्यानं काय केला, मोडून टाकला. त्याने त्याचं अकाउंट पण डिलीट केलं. आणि पुन्हा तो मागे हटलाच नाही अजिबात. असं करत करत अनेक वर्ष गेली. मध्ये एका वृद्ध गृहस्थ त्याला भेटला. त्याने त्याला विचारलं, ए बाळा, तू प्रत्येक वेळी सुरुवात करतोस आणि मध्येच का सोडून देतोस? असं त्या वृद्ध माणसाने त्याला म्हटलं. भाऊराव काय बोलला माहिती आहे का? लोक मला हसतात, माझी टीका करतात, म्हणून मी हे सगळं सोडून दिलं. तो वृद्ध माणूस हसला आणि म्हणाला, जे लोक तुझ्यावर आता हसतात ते उद्या तुझ्या यशाच्या मागं खरं धावून येतील आणि तुझे एक ऑटोग्राफ घेतील. ऑटोग्राफ म्हणजे माहिती आहे? सिग्नेचर. दॅट इज राईट. हे शब्द भाऊरावने ऐकले, त्याच्या डोक्यामध्ये फिट्ट झाले. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उभा राहिला. तो धावायला लागला. त्यांनी मेहनत केली आणि तो खरंच वेळी तो थांबलाच नाही अजिबात. नुसतं धावत राहिला, मागं बघितलाच नाही. आणि त्याने यूट्यूबच्या नियमातून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. त्याने खरंच चांगला एक बिझनेस सुरू केला. हळूहळू त्याचा खरंच यूट्यूबचं जी चॅनल आहे ते ग्रो होत गेलं आणि हळूहळू ते चांगले मोटिवेशनचे व्हिडिओ, तो कॉमेडी व्हिडिओ आणि बरंच तो काही टाकत गेला आणि तो खरंच सक्सेस झाला. जे लोक त्याच्यावर हसले, जे लोक त्याला खोटं बोलले, जे लोक तू काही करू शकत नाहीस, ते त्याचे पाया पडायला लागले. त्याच्याकडे येऊन त्याचे ऑटोग्राफ घ्यायला लागले आणि म्हणले, भाऊ सॉरी, आम्हाला माफ कर, आम्ही तुझी खूप टिंगल केली, आम्ही तुला खरंच काय बोललो, तू असा आहे, तू तसा आहे, तुझं काही होणार नाही. पण भाऊराव त्याला सगळ्यांना बोले, मैंने सबको माफ कर दिया, क्यों वो ग्रेजुएट था, वो पढ़ा लिखा था, इसीलिए उसने सबको बोल दिया. काका काय ना, वो चालतंय असं तो बोलला. अरे म्हणून शिकलेले लोक खरंच लोकांना माफ करतात. पण ज्यांना काही येत नाही, अडाणी लोक छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण करतात. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे इतरांना नावं ठेवतात, इतरांचे टिंगल करतात, इतरांवर हसतात. तर प्लीज तसं काही करू नका. जे करते त्याला करू द्या. कारण की मित्रांनो, हा माझा व्हिडिओ त्या लोकांसाठीच बनवला आहे जे लोक इतर कोणी व्यवसाय करते, कोणी यूट्यूबर बनते, कोणाला पोलीस भरतीची आवड आहे, मेहनत करते, तर मधामध्ये टाकतात. तर मित्रांनो, आणि असं काही करत जाऊ नका. कारण
त्याला पण खूप मेहनत करायची असते आणि त्याला पण कुठेतरी जायचं असते मोठ्या पदावर. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं, लोकांचं तोंड कधीच बंद होणार नाही, पण तुमची जी स्वप्न आहेत तुम्ही खरंच पूर्ण करू शकता. म्हणून लोकांच्या टीकेला घाबरू नका आणि तुमच्या ध्येयाकडे तुम्ही लक्ष द्या. जय हिंद.